आणि यानंतर बंगालमधून एक अपडेट हाती येते। पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघाची मतमोजणी पुन्हा सुरू झाली आहे। 14व्या फेरीच्या अखेर ममता बॅनर्जी 3880 मतांनी आघाडीवर आहेत। प्रत्येक फेरीत ममता बॅनर्जी यांची आघाडी कमी होत असल्याचं चित्र हे पाहायला मिळते। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात लढत आहे। भवानीपूरमध्ये शेवटच्या 6 फेऱ्यांची मतमोजणी ही बाकी आहे। अपडेट जाणून घ्या। रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, बराच काळ ही मतमोजणी थांबलेली होती, आक्षेप घेतल्यामुळे पुन्हा सुरू झालेली आहे। सध्याचं चित्र काय आहे? निश्चितच दीपक, मतमोजणी सुरू झाली आणि 14व्या फेरीचे निकाल जे आहेत ते निवडणूक आयोगाने जाहीर केले। 3800च्या सुमारास ममता बॅनर्जी यांची आघाडी आहे। मात्र लक्षवेधी बाब म्हणजे 12व्या फेरी अखेर ममता बॅनर्जी यांची आघाडी 7000 पेक्षा जास्त मतांची होती। ती 13व्या फेरी अखेर 5400 मतांच्या घरात पोहोचली होती आणि आता 14व्या फेरी अखेर ती आघाडी जी आहे ती 3800च्या घरात पोहोचली आहे। त्यामुळे प्रत्येक फेरी गणित ममता बॅनर्जी यांची आघाडी जी आहे ती 800 ते 1200 मतांनी कमी होत आहे। अजूनही 6 फेऱ्या बाकी आहेत आणि त्यामुळे ममता बॅनर्जी यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येतो की काय आणि पुन्हा एकदा सुवेंदू अधिकारी त्यांचा 2021 सारखा पराभव करतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे। सध्या भाजपचे कार्यकर्ते अत्यंत उत्साहित आहेत आणि मतमोजणी केंद्रापासून जिथपर्यंत कार्यकर्त्यांना येण्याची परवानगी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते दिसून येत आहेत। मात्र या ठिकाणी तृणमूलचे कार्यकर्ते फारसे दिसत नाहीये। त्यामुळे तृणमूलला कुठेतरी एक अंदाज झाला आहे का की काय होऊ शकतो असंच आपल्याला सध्या तरी म्हणता येईल। रजत, आणखीन किती फेऱ्या मतमोजणीच्या बाकी आहेत? काय अपडेट आहेत याचे? साधारणपणे सकाळी जे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं 19 किंवा 20 फेऱ्या या ठिकाणी होतील असं सांगण्यात आलेलं होतं। ज्या अर्थी आता 14 फेरी पूर्ण झालेली आहे। निश्चितच 5 ते 6 फेऱ्या अजून शिल्लक आहे आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे 3800 पेक्षा काही जास्त मतांची आघाडी आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.